महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा है कि महाराष्ट्र में अतिवृष्टि के बाद 32,000 करोड़ रुपए का राहत पैकेज जारी किया गया। नागपुर में 450 करोड़ का निधि और सभी किसानों तक मदद पहुंचाई जाएगी। जलगांव से किशोर पाटिल के साथ साथ उद्धव ठाकरे पूजा के विषय पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। आइए देखते हैं आखिर उन्होंने क्या कहा। 32,000 कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्तांना दिला। त्यातले 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। नागपूरला सुद्धा जवळपास एक 450 कोटी रिलीज झाले आहेत। अमरावतीला झाले आहेत। ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे अग्रिस्टॅकवर अकाउंट आहे त्याच्या माध्यमातून जात आहे। काही 20% शेतकरी आहेत जे अजूनही आपल्या केवायसीच्या माध्यमातून त्यांना द्यावे लागतील। केवायसीचं पोर्टल सोमवारी सुरू होणार आहे। 100% शेतकऱ्यांना जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ती मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या आता केवायसीच्या माध्यमातून आणि अॅग्रीकल्चरच्या जे आमच्याकडे शेतकऱ्याची आयडी आहे त्याच्या माध्यमातून ही मदत जाईल। पण आता जे मागच्या ऑक्टोबर महिन्याच्या 4-5 दिवसात पाऊस पडला आता जे धान पीक वाहून गेलं जे धान पिकाची नासाडी झाली त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। काल माननीय विभागीय आयुक्त आणि आपले सर्व जिल्हाधिकारी सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते नियोजन भवनला। सर्व डेप्युटी कलेक्टरनी तहसीलदारांनी पंचनामे सुरू केले आहेत। परमेश्वराला गारानं सांगणे परमेश्वराचं नतमस्तक हो विजयाकरता संकल्प करणे हे ठीकच आहे। पण निवडून आल्यावर मात्र देवाला विसरणे आणि जनतेला विसरणे ही पद्धती योग्य नाही। उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवाला विसरतात आणि जनतेला विसरतात। 40 वर्ष महानगरपालिकेला सरकार होती, महापौर तुमचा होता, तेव्हा तुम्ही लोकांना विसरले आणि एवढंच काय गणेशच्या स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचे कार्य कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा म्हणजे तो 2 फुटाचा ठेवायचा 3 फुटाचा ठेवायचा 1 फुट तुमचं सरकार गेलं म्हणजे मग सेवालाही सोडायचं नाही। निवडून आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही। धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे। देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि जेव्हा जनतेने निवडून दिलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं। म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घरांना घालायचं आणि निवडून आला मात्र लोकशाहीला काळीमा फासणारे काम करायचे, देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी सोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे। त्यामुळे आता परमेश्वर किती आहे का मला माहित नाही, पण मला हे निश्चित माहित आहे 51% मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे।